राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। खरं तर पीक विमा डिसेंबर महिन्यामध्ये हा जमा होणे अपेक्षित होते। सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिना सुरू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले, अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नाही। त्यामुळे नेमका पीक विमा आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, का राज्य सरकारने केलेली घोषणा ही फेक होती, असे बरेच काही प्रश्न आता शेतकरी बांधवांच्या मधून विचारण्यामध्ये येत आहेत। खरं जर पाहायला गेलं तर काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की पीक विमा तुम्हाला आज मिळणार, पीक विमा उद्या मिळेल। परंतु सध्या जर पाहायला गेलं तर अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण आता सध्याला निर्माण झालेले आहे। आता नेमका पीक विमा कधी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल। तर तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती पाहायला मिळेल। तर चला पाहूया अपडेट। आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा मिळणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, ही सविस्तर माहिती आपल्याकडे आलेली आहे। आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे, तसेच किती पीक विमा जमा होणार, तर बघा राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपये या ठिकाणी साधारणतः तुम्हाला हेक्टरी 17,500 रुपये या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। राज्य सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा तर केली होती, पण सर्वात अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात किती पैसे जमा होणार आहेत, ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। आता पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। कधीपर्यंत तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। आता अनेक शेतकरी बांधव विचारत होते की पीक विमा वाटप करण्यासाठी इतका उशीर का झाला, तर याचं मुख्य उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। याचं कारण म्हणजेच की राज्यात सुरू असलेली निवडणूक आणि आचारसंहिता यामुळे पीक विमा देण्यासाठी उशीर झालेला आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्की करा, तसेच व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। नंबर 1 वरती आहे यवतमाळ। यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। यवतमाळ मधील जर तुम्ही शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता यवतमाळ मध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी पीक विमा 17,500 रुपये देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील जर तुम्ही शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। पीक विमा रक्कम 17,500 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यामध्ये सुरुवात होणार आहे। त्यानंतर ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सांगलीमधील जर तुम्ही शेतकरी असाल, शेती करत असाल सांगलीमध्ये राहून, तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। सांगलीमध्ये सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। सोलापूर मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। सोलापूर मधील शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम केलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून, कारण की सोलापूर मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे देण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगणं आहे। त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। सातारा मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।